हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला वळूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स बघूया, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडम्स अँड फ्रेजेस बघूया. सो फर्स्ट वर्ड काय आहे आपला, तर फर्स्ट वर्ड आहे रिस्ट्रिक्टिव्ह. ओके, रिस्ट्रिक्टिव्हचं डेफिनेशन काय आहे? इम्पोजिंग रेस्ट्रिक्शन्स ऑन समवन्स ऍक्टिव्हिटीज ऑर फ्रीडम, म्हणजेच प्रतिबंध लावणे. ओके, प्रतिबंध लावणे किंवा मर्यादा घालणे कोणाला पण, एखादा पर्सन आहे त्याच्यावर प्रतिबंध लावणे किंवा मर्यादा लावणे, त्याला काय म्हणू आपण? रिस्ट्रिक्टिव्ह. तर मराठीमध्ये काय होतो रिस्ट्रिक्टिव्हचा अर्थ? तो होतो प्रतिबंधात्मक किंवा मर्यादा घालणारा. ओके, जो मर्यादा लावतो, मर्यादा घालतो, जो प्रतिबंध लावतो, त्याला आपण म्हणू रिस्ट्रिक्टिव्ह. सिनोनिम्स काय आहेत? तर कॅप, सर्कमस्क्राईब, कन्फाईन हे सिनोनिम्स आहेत रिस्ट्रिक्टिव्हचे. आणि अँटोनिम्स आहेत ब्रॉडन, एक्सपांड, वाइडन. ओके, सो हे आहेत अँटोनिम्स कशाचे? रिस्ट्रिक्टिव्हचे. नेक्स्ट वर्ड आहे कोवर्ट. कोवर्टचं डेफिनेशन आहे नॉट ओपनली एक्नॉलेज्ड ऑर डिस्प्लेड, म्हणजेच जे काय आहे गुप्त आहे, हाईड केलेलं आहे किंवा गुप्त आहे. ठीक आहे, गुप्त म्हणू आपण त्याला, जे की हिडन आहे, त्याला आपण काय म्हणू? कोवर्ट. तर कोवर्टचा मराठीमध्ये अर्थ होतो गुप्त किंवा अप्रकट, जे प्रकट नाही आहे, जे दिसत नाही आहे, म्हणजेच ते अप्रकट आहे. सो सिनोनिम्स आहेत त्याचे सिक्रेट, फ्युरिटिव्ह, क्लॅन्डस्टिन आणि सुरेप्टिशियस. ओके, तर हे आहेत सिनोनिम्स. याला आपण सिक्रेट पण म्हणू शकतो, हिडन पण म्हणू शकतो, जे हिडन आहे. अँटोनिम्स काय आहेत? ओव्हर्ट, अबोव्ह बोर्ड आणि ऑस्टेन्सिबल. तर हे आहेत अँटोनिम्स कशाचे? कोवर्टचे. कोवर्ट म्हणजे होते गुप्त आणि अप्रकट. नेक्स्ट आहे रेन. रेनचं डेफिनेशन आहे कीप अंडर कंट्रोल, रिस्ट्रेन, म्हणजेच एखाद्याला लगाम लावणे, अटकवून ठेवणे किंवा बॅरियर लावणे, त्याला आपण काय म्हणू? रेन. तर रेनचा मराठीमध्ये अर्थ होतो लगाम, अटकाव. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत? रिस्ट्रेन, चेक, कर्ब, कन्स्ट्रेन. आणि अँटोनिम्स आहेत हेल्पलेसनेस, वीकनेस आणि टायर्डनेस. सिनोनिम्स मध्ये आपण बॅरियर सुद्धा म्हणू शकतो. ओके, बॅरियर. सो रेन म्हणजे काय होते? तर रेन म्हणजे होते लगाम, अटकाव, बॅरियर लावणे, कीप अंडर कंट्रोल म्हणजे अंडर कंट्रोल मध्ये ठेवणे, त्याला आपण म्हणतो रेन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे कन्फाइंड. कन्फाइंडचं डेफिनेशन काय आहे? ऑफ अ स्पेस रेस्ट्रिक्टेड इन एरिया ऑर व्हॉल्यूम, म्हणजे क्रॅम्प सुद्धा. तर कन्फाइंड म्हणजे काय होते? मर्यादित, मोजका. तर जो मोजका असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? कन्फाइंड. मराठीमध्ये काय म्हणतात? मर्यादित किंवा मोजका. तर सिनोनिम्स बघूया. सिनोनिम्स आहेत क्रॅम्प्ड, कन्स्ट्रिक्टेड, रेस्ट्रिक्टेड आणि लिमिटेड. जे मर्यादित आहे, लिमिटेड मध्ये आहे, त्याला आपण कन्फाइंड म्हणू. अँटोनिम आहेत ओपन आणि रोमी. तर कन्फाइंड म्हणजे काय होते? मर्यादित आणि मोजका. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहेत वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये फर्स्ट आहे a number of artists, dancer, acrobats. तर जिथे नंबर ऑफ आर्टिस्ट, डान्सर्स आणि ॲक्रोबॅट्स असतात त्याला वन वर्ड मध्ये म्हणतात ट्रूप. ओके, ट्रूप असं म्हणतात. म्हणजेच आर्टिस्टचा जे नट आहे, कलाकार आहेत, त्यांचा एक संच किंवा त्यांचा एक ग्रुप आहे, त्यांचा गट आहे, त्याला आपण काय म्हणतो? ट्रूप असं म्हणतो. तर ट्रूप म्हणजे होते गट किंवा नट कलाकारांचा संच. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट आहे वन हू परफॉर्म्स डेअरिंग जिम्नॅस्टिक्स फीट्स.
तर जो परफॉर्म करतो काही डेअरिंग जिम्नॅस्टिक फीट्स, ओके, त्याला आपण काय म्हणू, ॲक्रोबॅट. जसं की काय आहे ॲक्रोबॅट म्हणजे दोरीवरून चालण्यासारखी खास करून सर्कशीतील अवघड आणि शारीरिक चपळाईची कामे करणारा माणूस. ओके, सो म्हणजेच दोरीवरून जे चालण्यासारखे काही प्रयोग असतात ते, आणि खास करून म्हणजे सर्कसमध्ये जे अवघड आणि शारीरिक चपळाईचे जे कामे असतात ते जो माणूस करतो त्याला काय म्हणतो आपण, ॲक्रोबॅट. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. तर करेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता आहे कॅन्टोन्मेंट मधला, तर ऑप्शन डी हा करेक्टली स्पेल्ड आहे. कॅन्टोन्मेंटचा CANTONMENT म्हणजेच काय होते, लष्करी छावणी. कॅन्टोन्मेंटला काय म्हणतात, लष्करी छावणी. ओके, म्हणजेच टेम्पररीली आर्मी कडून जे आहे सोल्जर्सला राहण्याकरता, स्टे करण्याकरता जे क्वार्टर्स बनवल्या जातात तर त्यांना काय म्हणते, कॅन्टोन्मेंट. ओके, टेम्पररी असते ते आणि आर्मी बनवून देते सोल्जर्स करता क्वार्टर्स, त्याला म्हणतात कॅन्टोन्मेंट म्हणजेच लष्करी छावणी. सो नेक्स्ट आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी हा करेक्टली स्पेल्ड आहे. तर याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे, तर याचं प्रोनाउन्सिएशन आहे इपिस्कोपॅसी. ओके, इपिस्कोपॅसी. तर याची स्पेलिंग काय आहे, EPISCOPACY. तर ही करेक्टली स्पेल्ड आहे. आणि इपिस्कोपॅसी म्हणजे काय होते, बिशप द्वारे चर्च नियम. आता तुम्ही म्हणाल की बिशप काय आहे, तर बिशप जो असतो, जो चर्च मध्ये जे पण काही चर्च मधला जो मुख्य व्यक्ती असतो, जो सगळं काही बघतो, त्याला काय म्हणतात, बिशप असं म्हणतात. तर जे बिशपद्वारे जे चर्चचे नियम असतात त्याला काय म्हणतात, इपिस्कोपॅसी. तर बिशप म्हणजे पण सांगून देते तुम्हाला, बिशप म्हणजे काय होते, तर चर्च मधील मुख्य धर्मोपदेशक. ओके, सो बिशप म्हणजे होते चर्च मधला जो मुख्य धर्मोपदेशक असतो त्याला बिशप असं म्हणतात. आणि इपिस्कोपॅसी म्हणजे काय होते, जे बिशपद्वारे जे चर्च मध्ये नियम असतात त्याला इपिस्कोपॅसी असं म्हणतात. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये आहे फर्स्ट, हिट द रोड रनिंग. हिट द रोड रनिंगचा अर्थ काय आहे, तर त्याचा अर्थ आहे स्टार्ट परफॉर्मिंग इमिजिएटली. म्हणजेच लगेच काय करणे, परफॉर्मन्स स्टार्ट करणे. एक्झाम्पल बघूया, शी वॉज अवर ओल्ड एम्प्लॉई. म्हणजेच ती काय म्हणते, आपली ओल्ड एम्प्लॉई आहे म्हणते. शी हिट द रोड रनिंग वेन शी जॉईन्ड अस बॅक. जर ती पुन्हा जॉईन करेल म्हणते आपली कंपनी किंवा आपल्याला, तर ती काय करेल, हिट द रोड रनिंग म्हणजेच ती लगेच काय इमिजिएटली काम चालू करून देईल म्हणते. तर हिट द रोड रनिंग म्हणजे काय होते, परफॉर्मन्स इमिजिएटली स्टार्ट करणे म्हणजेच प्रवास सुरू करणे. ओके, प्रवास सुरू करणे. नेक्स्ट आहे फ्लाइंग स्टार्ट. फ्लाइंग स्टार्ट म्हणजे मीनिंग आहे समथिंग दॅट इज इमिजिएटली सक्सेसफुल. म्हणजे ज्याला इमिजिएटली काय मिळालेलं आहे, सक्सेस मिळालेला आहे. जसं एक्झाम्पल घेऊया, मूवीच घेऊया आपण. इमिजिएटली सक्सेस मिळाला आहे, कशाला मिळालेला आहे, पुष्पा 2. लगेच तो जेव्हा रिलीज झाला तर त्याला हायेस्ट रेव्हेन्यू सुद्धा त्यांनी कमवलेला आहे.
आणि बॉक्स ऑफिसवर तो हिट सुद्धा झालेला आहे, त्यांनी कलेक्शन पण खूप केलेलं आहे. म्हणजेच तो काय झालेला आहे, तो मूवी फ्लाइंग स्टार्ट, ज्याला इमिजिएट सक्सेस मिळालेला आहे. म्हणजेच त्या मूवीला इमिजिएट सक्सेस मिळालेला आहे. एक्झाम्पल मध्ये पण आपण बघूया, एक्झाम्पल पण त्यांनी फिल्मच घेतलेला आहे. सो द फिल्म हिट द बॉक्स ऑफिस, बॉक्स ऑफिस मध्ये त्या फिल्म हिट झाली आहे म्हणते विथ द फ्लाइंग स्टार्ट, म्हणजे स्टार्टिंगलाच काय झालं आहे, इमिजिएटली त्याला इमिजिएटली सक्सेस मिळालेला आहे आणि कलेक्टेड द हायेस्ट रेव्हेन्यू ऑन डे 1 आणि फर्स्ट डे डेच्या दिवशीच काय केलं म्हणते, हायेस्ट रेव्हेन्यू त्या मूवीनी कलेक्ट केलेला आहे म्हणते. म्हणजेच एवढी सक्सेसफुल झालेली आहे म्हणते, म्हणजेच फ्लाइंग स्टार्ट झालेली आहे ती मूवी. म्हणजेच एका गोष्टीची काय झालेली आहे, खूप चांगली सुरुवात झालेली आहे, त्याला आपण म्हणू मराठीमध्ये. एखाद्या गोष्टीची खूप चांगली सुरुवात होणे. ओके, सो फ्लाइंग स्टार्ट म्हणजे काय होते, एखाद्या गोष्टीची खूप चांगली सुरुवात होणे, म्हणजेच समथिंग दॅट इज इमिजिएटली सक्सेसफुल, इमिजिएटली त्याला सक्सेस मिळालेला आहे, त्याला आपण फ्लाइंग स्टार्ट असं म्हणू. त्याच्या आधी आपण बघितलेला हिट द रोड रनिंग. हिट द रोड रनिंग म्हणजे काय होते, की प्रवास सुरू करणे, म्हणजे इमिजिएटली परफॉर्मन्स सुरू करणे, इमिजिएटली परफॉर्म करणे, त्याला आपण हिट द रोड असं म्हणू, हिट द रोड रनिंग असं म्हणू. नेक्स्ट, इपिस्कोपॅसी म्हणजे काय होते, तर जे बिशप आहे चर्च मधले जे नियम आहे, तर बिशपद्वारे जे नियम आहे चर्चचे ते त्यांच्याद्वारे लावणे म्हणजेच इपिस्कोपॅसी. आणि बिशप म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे मी की चर्च मधला जो मुख्य धर्मोपदेशक असतो त्याला आपण बिशप असं म्हणतो. नेक्स्ट, कॅन्टोन्मेंट म्हणजे काय होते, लष्करी छावणी. तर टेम्पररी बेसिसवर जे आर्मीकडनं क्वार्टर्स अलॉट करण्यात येते, क्वार्टर्स देण्यात येते सोल्जर्सला, त्याला आपण कॅन्टोन्मेंट असं म्हणतो. नेक्स्ट, ॲक्रोबेट म्हणजे काय होते, तर दोरीवरून चालण्यासारखी खास करून सर्कस येथील अवघड आणि शारीरिक चपळाईची कामे करणारा जो मनुष्य असतो त्याला आपण ॲक्रोबेट असं म्हणतो. ट्रूप म्हणजे होते एक गट नटांचा, कलाकारांचा जो ग्रुप असतो, आर्टिस्टचा जो ग्रुप असतो डान्सिंगचा, पण त्याला आपण काय म्हणतो, ट्रूप असं म्हणतो वन वर्ड मध्ये, इंग्लिश मध्ये. वर्ड्स आपण बघितलेले आहे. सो रिस्ट्रिक्टिव्ह म्हणजे काय होते, प्रतिबंधात्मक किंवा मर्यादा घालणारा जो असतो त्याला आपण रिस्ट्रिक्टिव्ह म्हणतो. कोवट म्हणजे होते गुप्त, अप्रकट, जे की हिडन आहे, त्याला आपण कोवट असं म्हणतो. रेन म्हणजे होते लगाम, अटकाव आणि बॅरियर. जो बॅरियर लावतो, जो काय करतो, कंट्रोल, ज्याचा जो कंट्रोल लावतो, ओके, कीप अंडर कंट्रोल, जो कंट्रोल मध्ये ठेवतो त्याला काय म्हणतो, रेन. आणि कन्फाइंड म्हणजे होते मर्यादित, मोजका, म्हणजेच लिमिटेड. ओके, सो कन्फाइंड म्हणजे होते लिमिटेड, मोजका, मर्यादित. तर हे आहेत आपले आजचे वर्ड्स. याचे तुम्ही एकदा वाचून घ्या, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वाचून घ्या, सेंटेन्सेस तयार करा. सेंटेन्सेस तयार केल्यामुळे तुम्हाला आणखी ते वर्ड्स जास्तीत जास्त लक्षात राहील. आणि सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तर इम्पॉर्टंट आहे, ते वाचावंच लागतात, तुम्हाला एक्झाम्स मध्ये ते विचारलं जातात म्हणून. ओके, आणि मन लावून वाचायचं, त्यामुळे तुम्हाला आणखी जास्त लक्षात राहील. सो कीप इट अप, असंच वाचत चला. आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू फॉर युअर अपकमिंग एक्झाम्स अँड थँक्यू.